छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र आणि सातारा शहराचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या जन्मोत्सवानिमित्त जन्मभूमी ते कर्मभूमी असा भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन गंगावली जिल्हा रत्नागिरी ते सातारा करण्यात आले होते। यावेळी गंगावली येथे छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मोत्सवास सुरुवात करण्यात आली। यावेळी विविध कार्यक्रम देखील घेण्यात आले। छत्रपती शाहू महाराजांचा पाळणा, व्याख्यान, पोवाडे आणि त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या मूर्तीस अभिषेक घालून या यात्रेस सुरुवात करण्यात आली। छत्रपती शाहू महाराजांच्या या पालखी सोहळ्यानिमित्तची अधिकची माहिती घेणार आहोत शिवव्याख्याते सैली प्रमोद भोसले पाटील यांच्याकडून। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय शाहू महाराज। आज आपण या सातारा भूमीमध्ये या राजधानी साताराचे जनक शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा जन्मोत्सव आहे। 18 मे 1682 ला रायगड जवळील माणगाव तालुक्यातील गांगवली या ठिकाणी शंभूपुत्र शाहू महाराज यांचा जन्म झाला आणि शाहू महाराजांचा इतिहास म्हणजे अखंड हिंदुस्थानावर त्यांनी जो 42 वर्षांचा राज्यकारभार केलाय तो राज्यकारभार आणि त्यांचा जो इतिहास आहे तो पुढे येण्यासाठी म्हणजे आपला इतिहास छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज इथपर्यंतच येऊन थांबलेला आहे। परंतु त्यापुढे काय झालं तर या राजधानी साताराचे जनक, ही राजधानी ज्यांनी वसवली, मराठ्यांची राजधानी सातारा असं का म्हणून म्हटलं जातं तर शंभूपुत्र शाहू महाराज यांचा इतिहास कुठेतरी पुढे यावा यासाठी आम्ही गेले 2 वर्ष झाले शाहू महाराजांचा पालखी सोहळा त्यांचं जन्मगाव गांगवली जे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आहे तिथून ते राजधानी सातारा म्हणजे जन्मभूमी ते कर्मभूमी असा भव्य दिव्य पालखी सोहळा आयोजित करतो की या दरम्यान शाहू महाराजांचा इतिहास कुठेतरी पुढे यावा, शाहू महाराज आम्हाला जगाला कळायला हवे आणि म्हणूनच याही वर्षी तोच पालखी सोहळा त्याच उत्साहात त्या जल्लोषात साजरा होतोय आणि या निमित्तानं आम्ही काल गांगवलीला शाहू महाराजांचा जन्मोत्सव पाळणा तसेच व्याख्यान पोवाडे यामार्फत साजरा केला आणि आज आम्ही सकाळी जंगम यांच्या हस्ते आम्ही शाहूंच्या मूर्तीला अभिषेक करून महाड, पोलादपूर, कापडे, मेढा यामार्फत आम्ही या राजधानी सातारामध्ये आज इथे दाखल झालो आणि आता हीच पालखी पुढे जाऊन समाधी स्थळावर भेट देणार आहे। तरी मी समस्त सातारकरांना आव्हान करेल की राजधानी सातारा म्हणून का म्हटलं जातं किंवा मराठ्यांची राजधानी सातारा असं का म्हटलं जातं याचं जर महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर पुढच्या वर्षी या पालखी सोहळ्यात तुम्ही सातारकरांनी नक्कीच प्रतिसाद द्या। आम्ही आहोत, आपणही नक्कीच या। येताय नवं, यावंच लागतंय। जय शाहू महाराज। श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा पालखी सोहळा माणगाव, रायगड, पोलादपूर, महाबळेश्वर, मेढा मार्गे मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यात शिवतीर्थावर येऊन पोहोचला। या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यामागचं उद्दिष्ट म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास प्रत्येक जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे। अटकपासून कटकपर्यंतचा जो स्वराज्याचा विस्तार या छत्रपती शाहू महाराजांनी केला, या छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी या पालखी सोहळ्याचं आयोजन गेल्या 2 वर्षापासून करण्यात येत असल्याचं देखील शिवव्याख्याते सैली प्रमोद भोसले पाटील यांनी सांगितलं आहे। न्यूज 18 लोकल साठी शुभम बोडके, सातारा।